स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये। महसूल तथा पालकमंत्री माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिनांक 1/11/2025 रोजी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला। ते काय म्हणाले हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। महाराष्ट्रात लोकसभेत EMV द्वारे निवडून आलेल्या महाविकास आघाडीच्या खासदारांनी मतचोरी केली होती का हे अगोदर त्यांनी स्पष्ट करावे। ते निवडून आले होते का? ते 31 खासदार त्यांनी मतचोरी केली होती का? हे जरा आधी मोर्चामध्ये स्पष्ट केलं पाहिजे। हा मोर्चा म्हणजे महाविकास आघाडीच्या पराभवाचे कारण तयार करण्याकरता मोर्चा आहे। हे नक्की सांगणार आहे निवडणुकीची पराजय झाल्यानंतर की हे EVM बिघडली होती, मतदान चोरी झालं, मतदार यादी खराब होती आणि आता आक्षेप घ्यायला वेळ आहे ना मतदार यादीला। त्या ठिकाणी आक्षेप न घेता केवळ राजकीय स्टंटबाजी आणि केवळ उद्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर कारण हे देण्याकरता मोर्चा आहे। आणि दुबार तिबार नावं मतदारीत नसावी याकरता ऑलरेडी आम्ही निवडणूक आयोगाशी कितीतरी वेळा आम्ही या ठिकाणी आमची बाजू या ठिकाणी मांडली आहे। दुबार तिबार नावं कमी केले पाहिजे आणि खरं तर नव्याने मदर रोल तयार केला पाहिजे ही मागणी आमची आहे। पण निवडणुकीच्या काळात मात्र जाणीवपूर्वक हा मोर्चा काढून एक प्रकारचा जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणं जसं लोकसभेत केला होता। लोकसभेच्या निवडणुकीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि महाविकास आघाडी करतायत। मला आश्चर्य आहे त्या मोर्चाला राजसाहेब जात आहे याची आश्चर्य मला आहे। जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा मतदार यादी चांगली असते आणि जेव्हा तुम्ही हरता तेव्हा मतदार यादी बोगस असते। लोकसभेवेळी जसा केला तसाच खोटारडेपणा चालू आहे। लोकसभेमध्ये जसा खोटारडेपणा केला, लोकसभेच्या वेळी सांगितलं की मोदीजी आले तर संविधान बदलतील, मोदीजी आले तर SC ST आरक्षण काढतील, असं काही काही करून बघितलं, त्यांना यश मिळालं। 31 खासदार निवडून आले। तीच मशीन होती, तीच मतदार यादी होती, जिकडं तुम्ही जिंकले त्याच मतदार यादी जिंकल्या। नवीन मतदार यादी नाहीये ना। मला असं वाटतं जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा ती मतदार यादी चांगली असते, जेव्हा तुम्ही हारता तेव्हा ती यादी बोगस आहे, त्या ठिकाणी EVM बोगस आहे असं म्हणतात। झुडपी जंगल जमिनीवरील लोकांना पट्टे वाटप करण्याची तयारी आम्ही करत आहोत। पूर्व विदर्भातल्या झुडपी जंगल जागेवर जे 2 लक्षच्या वर अतिक्रमण लोकांचे आहे, आज 2 लक्ष लोक अतिक्रमण असल्यामुळे त्यांना घराचं वाटप होत नाहीये। सुप्रीम कोर्टात जो निकाल दिला, झुडपी जंगलाच्या जागेवर बसलेल्या लोकांना कायदेशीर करणे, त्यांचे पट्टे वाटप करणे, त्याकरता आज पूर्ण आम्ही याची तयारी करतो आहे, पट्टे वाटपाची तयारी करतोय, याकरता बैठक। महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत धूसफूस खूप आहे। काँग्रेसच्या 4 नेत्यांमध्ये एक वाक्यता नाही। काँग्रेस रणनीतीच्या दृष्टिकोनातून बरेचसे काँग्रेसचे वरिष्ठ नेते या मोर्चापासून अलिप्त राहतात। बिहार निवडणुकीची आणि इथे मोर्चात राज ठाकरेंची उपस्थिती म्हणून बिहारमध्ये नुकसान होतं हे काँग्रेसला वाटतंय। महाविकास आघाडीचे अंतर्गत धुसफूस खूप आहे। महाविकास आघाडीच्या प्रत्येक पक्षाच्या नेत्यामध्ये मतभेद आहे। काँग्रेसमध्ये 4 तोंड 4 कडे आहे, काँग्रेसमध्ये एक वाक्यता नाहीये। आणि त्यामुळे काँग्रेसच्या 4 नेत्याला जर विचारलं, काही लोक म्हणतात मोर्चा अयोग्य आहे, काही लोक आता पक्षाची बाजू मांडण्याकरता जात आहे, पण त्यांनाही माहिती आहे ह्या मोर्चात काही दम नाही आहे, या मोर्चाने काही होणार नाही, केवळ खोटारडेपणा होईल आणि उद्या निवडणुकीमध्ये महायुती 51% वर मतं घेऊन जिंकेल आणि आपला खोटारडेपणा होईल हे त्यांना वाटत आहे।